पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आघवे जिव्हे सिंहे वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुक म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खून हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय घेवसोन ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो न्याता। मत्कर्म कृन्मत परमो मद्भक्त संगवर्जितः निर्वैर सर्वभूतेषु यस्य मामेति पांडव। माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने सर्व साधू संतांच्या परमकृपाशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समयी भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केले गेलेला श्लोक श्रीमद भगवद्गीता या ग्रंथातील 11व्या अध्यायातील शेवटच्या क्रमांकाचा म्हणजे 55 क्रमांकाचा श्लोक आहे। प्रस्तुत श्लोकामधून भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला मोह जाण्याविषयी सहकारी असणारे काही घटक त्याचं वर्णन या श्लोकामधून केलेलं आहे। अर्जुना तू कर्म करणारा हो, पण मत कर्म कृत माझ्याकरिता कर्म करणारा हो। मत परमः मलाच श्रेष्ठ मानणारा तू हो। मत परम म्हणजे मलाच आश्रय करणारा तू हो। संगवर्जितः मत भक्तः माझा भक्त हो आणि संगवर्जित हो, कशाची संगती करणारा तू होऊ नको। निर्वैरः सर्वभूतेषु आणि सर्व भूतांच्या मध्ये राहत असताना निर्वैर म्हणून राहा। असा जर तू झालास किंवा जो असा होतो अर्जुना तो मलाच प्राप्त होतो। स माम येती प्राप्नोती, तो मलाच प्राप्त होतो। अर्जुनाच्या माध्यमातून जगाचा उद्धार करणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा खूप दिव्य स्वरूपाचा उपदेश आजच्या या श्लोकातून देत आहेत। श्लोकाचा सरळ भाव आपणा समोर मांडलेला आहे। आजची सेवा विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समयी आज ही आयोजित केलेली आहे। आदरणीय वैकुंठवासी लक्ष्मण बाबूराव पाटील दळे यांचं द्वितीय पुण्यस्मरण आणि जगदीश भाऊ आणि त्यांच्या सर्व असणाऱ्या बंधूंनी बांधलेली ही नूतन वास्तू, या नूतन वास्तूची वास्तुशांती कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। सर्व असणारे त्यांचे विनीत परिवार, गंगा भागीरथी सत्यभामा लक्ष्मण दळे, पत्नी, 3 मुलं, श्री जगदीश लक्ष्मण पाटील दळे, श्री अमर लक्ष्मण पाटील दळे, श्री राजेंद्र चिरंजीव राजेंद्र लक्ष्मण पाटील दळे, त्याचप्रमाणे नात आणि नातू
कुमारी ज्ञानेश्वरी जगदीश दळे, कुमारी श्रावणी जगदीश दळे, चिरंजीव रुद्र अमर दळे आणि चिरंजीव आदित्य अमर दळे, तसेच समस्त दळे पाटील परिवार, त्यांचे असणारे सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, पाहुणे मंडळी, वारकरी सांप्रदायिक मंडळी आणि आत्ताच ज्यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे ते आपल्या गावातीलच पण सध्या रामगडकर निवासी आदरणीय बाळकृष्ण महाराज दिघे यांचं आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी आदरणीय आमचे भरत महाराज कदम बाबा ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आणि आमच्या सोबतच हरिभक्तीपरायण परशुरामजी महाराज घावटे बाबा ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत. रामकृष्ण आश्रमची विश्वस्त मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. समस्त ग्रामस्थ, गोनेगावकर, भजनी मंडळ आणि सर्व मंडळी, त्यांचे जगदीश भाऊंचे असणारे सर्व मित्र पारिवारिक मंडळी सर्व उपस्थित आहेत. बहुसंख्येने माता भगिनी आहेत. कैलासवासी अण्णांचं जीवन अत्यंत सोज्वळ होतं, निर्वैर होतं, कुणाच्याही विषयी मनात वैर नव्हतं. आणि म्हणून अण्णाचं वर्णन थोडंफार करता यावं म्हणून हा श्लोक आपण घेतलेला आहे. अण्णा म्हणजे जरी 2 वर्ष होऊन गेलेली असली तरी आजही ती अण्णांची सायकल, ती अण्णांची धडपड, भेटल्यानंतर बोलण्याकरता उत्सुकता, जय हरी जय हरी, आणि आदर इतका होता की थोडीशी त्यांना बोलत असताना भीती पण वाटायची, पण बोलणं कधी टाळत नसायचे. मग ते थरथर त्या शब्दांनी बोलणं, या सर्व गोष्टी आजही अगदी जशाच्या तशा डोळ्याच्या समोर आहेत. कसं जीवन जगली जुनी माणसं, साधं सोपं सरळ, बस निर्वैर, दुसऱ्याच्या विषयी कधीही दुष्ट भावना मनामध्ये न येऊ देता भगवंताने आपल्याला जेवढी अर्धी चतकोर दिली तेवढी आनंदाने खायची, आनंदाने सर्वाशी व्यवहार करायचा, अशी सर्व जुन्या पिढीतील सर्व मंडळी. लौकिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या फार काही गडगंज संपत्ती अशा काही गोष्टी अण्णांकडे नव्हत्या, पण मुलांना संस्कार दिले आणि एक अण्णांनी आयुष्यभर केलेले कष्ट, त्या कष्टाचं चीज या सर्व तिन्ही भावंडांनी केलं. कारण मंडप सेवा ही काही साधी सेवा नाही. काहीतरी तांत्रिक अडचणी असतात, मध्येच माईक शिट्ट्या जर देऊ लागला, हजारो समाज असतो, साऊंड सिस्टीमची तांत्रिक अडचणीमुळे काहीतरी घोटाळा झालेला असतो, तो घोटाळा करणाऱ्याचा हेतू नसतो, पण तिथं लाईट कमी अधिक होते, असं काहीतरी होतं आणि ते संपूर्ण कार्यक्रमाचं असणारं सर्व काही ती जबाबदारी त्या साऊंड सिस्टीमवाल्यावरती येऊन आदळत असते. म्हणजे एक प्रकारचा जाचही त्या ठिकाणी सहन करावा लागतो. आणि हे सर्व करत असताना एखादा येऊन जर बोललाच काहीतरी आदवा तद्वा, तर आपला चेहरा बदलू द्यायचा नसतो. आणि ती कला या तिन्ही भावंडांना प्राप्त झालेली ती अण्णांची कृपा आहे. कारण प्रतिकूल बोलतात, कधी कधी अनुकूलही बोलल्या जातं. अनुकूल बोलतात त्यावेळेस फुगून जायचं नसतं, आणि प्रतिकूल बोलतात त्यावेळेस त्याचा मनामध्ये खेद मानायचा नसतो. ठीक आहे, त्याला समजून घ्यायचं, त्याला 2 शब्दांनी समजून सांगायचं. नाही समजलं, फारच आर्दंड असला तर मग टेप घेऊन मोजायला लावायचं. हा, 60/100चं ठरलं होतं आणि एकाने मोजलं, आता ते 10, 15, 20 फूट कमी भरलं. त्याने 60/100 ठरलं होतं, मग 40/80च भरतंय. आता मग त्याचं ऐकून घेऊन चालत नाही, त्याचं उत्तर त्याला दिलं पाहिजे ना. म्हणले मग आता असं करा, आता हे 60/80 किती झालं, 80/40 झालं ना, मग आता इकडचा पडदा मोजा, तिकडचा पडदा मोजा, 10-10 फुटाचं हे वाढलं, त्या ते 10-10 फुटाचं वाढलं, झालं किती? झालं की नाही बरोबर. म्हणजे हे 10 धरायचं असतं का, म्हणजे हे 10 धरायचं, हे 10 धरायचं, ते 20, म्हणजे असं 100 आणि हे 10 धरून ते 20 अधिक 60, मग याचं 100/60. बरं समजलं. मग तशा अर्धदंडाला असंही उत्तर द्यावं लागतं प्रसंगी. तर अशा युक्तीने, प्रयुक्तीने, व्यवस्थित, अगदी इमानदारीने शून्यातून विश्व या ठिकाणी उभं झालं म्हणायला हरकत नाही. असं आहे, आपल्या परीने हे विश्वच आहे. असं आहे.
देखोनी लोकांची धवळारे, का मोडावी आपली तनारे. आपली जी भगवंताने दिलेली शक्ती आहे त्या शक्तीमध्ये आपण बांधलेली वास्तू आपल्या करता ते मोठं धवळार आहे. आणि यामध्ये राहत असताना अण्णांनी दिलेले जे संस्कार, त्या संस्काराचं जडणघडण आपण नेहमी करत राहावं. मातृछाया या रूपाने अक्का आहेत. अक्कांची नितांत सेवा चालूच आहे. आत्ता अक्कांचं ऑपरेशनही मला वाटतं डोळ्याचं झालेलं आहे. अशा सर्व कष्टातून प्रकष्टातून मित्रमंडळींशी चांगले संबंध ठेवून सुदूरपर्यंत आपल्या गावाची कीर्ती, आपल्या मंडपाची कीर्ती पोहोचवली, साऊंड सिस्टीमची कीर्ती पोहोचवली. आणि या सर्वस्वी कार्याला सर्वस्वी आशीर्वाद जर कोणाचे असतील तर ते कैलासवासी लक्ष्मण पाटील दळे अण्णांचे आहेत. आणि म्हणून अशा विनम्र या विभूतीला अभिवादन आपण या ठिकाणी आज करूया. त्यांचं द्वितीय पुण्यस्मरण संपन्न करत असताना अगोदर कीर्तनाचा कार्यक्रम ठरला. सकाळी करायचा, पण सकाळच्या वेळेमध्ये कार्यक्रमाची धावपळ सर्वांच्याच पाठीमागे असल्यामुळे संध्याकाळची नियोजित वेळ ठरली. परत पावसाचंही वातावरण पाहता एक अर्धा पाऊण तास आपल्याला सेवा करायची आहे. या हेतूने प्रवचन सेवा आरंभ आपण केलेली आहे. सेवेकरता निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीता या ग्रंथातील 55व्या क्रमांकाचा श्लोक 11व्या अध्यायातील आपण निवडलेला आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुना करता सर्व समस्यांची उत्तरे सांगणारा ग्रंथ श्रीमद भगवद्गीता सांगितला. आणि म्हणून इथं शब्द वापरला पांडव. पंडूचा पुत्र पांडव म्हणजे अर्जुना. पंडू राजाचे 5 पुत्र पांडव आणि कुरुवंशातील 100 कौरव. मग कुरुवंशातील ते कौरव आणि पांडवांचे ते पांडव, पंडू राजाचे ते पांडव. मग त्यातील अर्जुनाला देखील पांडव हा शब्द प्राप्त होत असतो. हे पांडवा म्हणजे पंडू पुत्र अर्जुना, पांडवांचा पुत्र अर्जुन. त्याला उद्देशून परमात्मा या ठिकाणी मत कर्मकृत, मत परमः, मत भक्तः, मत संगवर्जितः, निर्वैरः अशा किती गोष्टी झाल्या? मत कर्मकृत, मत परमः, मत भक्तः, मत संगवर्जितः, निर्वैरः. एकूण 5 गोष्टींचं तत्वज्ञान. 5 गोष्टी अत्यंत महत्वाच्या अनुकरणीय आहेत अर्जुना. जो या 5 गोष्टी अनुकरणीय आपल्या आचरणामध्ये आणतो तो दुसरी तिसरीकडे कुठेच जात नाही. स माम एव येती, तो मलाच प्राप्त होतो, दुसरीकडे त्याची गती होत नाही. अशा त्या महत्वाच्या 5 गोष्टी या श्लोकातून सांगितलेल्या आहेत. मुळातच मतकर्मकृत हे देवाला या मुख्य 5 गोष्टीतून सांगायची गरज का वाटली? तर अर्जुन हा कर्म करण्यामध्ये प्रवृत्त आहे, पण समोर असलेल्या आपल्या नातेवाईकाविषयी, आपल्या गुरुजनाविषयीची त्याची एक दया भावना अंतःकरणामध्ये निर्माण झाली. ज्ञानोबरांनी गोड वर्णन तिचं केलेलं आहे. तेथ मनी गजबज झाली, आपैसी दया उपजली. आपोआपच अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झाली आणि त्याने अपमाने निघाली वीरवृत्ती. आणि त्यामुळे वीरवृत्तीचा अपमान होऊ लागला. वीराच्या 2 पत्न्या आहेत, एक आहे दया आणि एक आहे वीरता. मग वीरता, शौर्यता ही एक वृत्ती आहे आणि आणखी एक वृत्ती ती म्हणजे दया वृत्ती आहे. पण या दोन्ही वृत्ती जेव्हा एक वृत्ती असते तेव्हा एक नसते. या दोन्हीही उत्तम कुळीच्या आहाती, गुणलावण्य साहती, पर एकमेकीती न साहती सुतेजपणे. या दोघींचं सामर्थ्य अगदी शिगेल आहे. दया वृत्ती तितकी श्रेष्ठ आहे जितकी वीर वृत्ती श्रेष्ठ आहे. आणि म्हणून वीर वृत्तीचं वजनही तितकंच आहे जितकं दयावृत्तीचं आहे, आणि दयावृत्तीचंही वजन तितकंच आहे जितकं वीर वृत्तीचं आहे. मग ह्या दोघी चांगल्या नावाच्या उच्च श्रेष्ठ पदाच्या ह्या दोघी
पण या वीराच्या ठिकाणी शोभून दिसतात, त्या शोभणाऱ्या आहेत. पण वीराच्या ठिकाणी जेव्हा वीरता असते तेव्हा दया तिथं नसते, आणि जेव्हा दया असते, दया नावाची वृत्ती असते, त्यावेळेस वीरता नावाची वृत्ती तिथे नसते. एकमेकी ते न साहती सुतेजपणे, त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या सामर्थ्यामुळे त्या दोघीही अवतीसवती, पण त्या दोघी एकमेकीचे गुण सहन करत नाहीत. अगदी तेच रूपक इथं ज्ञानोबरांनी केलेलं आहे. गुण लावण्य आहाती, लावण्यवान आहेत, गुणवान आहेत, पण त्या एकमेकीचं वर्चस्व एकमेकी समोर ऐकून घेत नाही. आणि म्हणून वीराच्या ठिकाणी ज्यावेळेस वीरवृत्ती असेल त्यावेळेस दयावृत्ती तिथे नसणार, आणि दयावृत्ती जेव्हा असते तेव्हा वीरवृत्ती नसणार. आणि मग तीच तर गडबड झाली. ज्ञानोबराय बोलतात, पण झालं काय, ते मनी गजबज झाली. वीर असलेल्या अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये गडबड झाली. काय गडबड झाली? निघालेला होता, हातामध्ये गांडीव नावाचं धनुष्य आहे, भाता बाणांनी भरलेला आहे. श्रीकृष्ण परमात्म्याने रथ हाकलून बरोबर दोन्ही सैन्याच्या मध्ये आणून उभा केलेला आहे. आणि आता बघ 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 तुझ्या योग्यतेचे कोण आहे बघ बाबा, आणि युद्धाकरता सुरुवात कर, असं म्हटलेले. आणि आता शंख वगैरे वाजून झालेले आहेत. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पौंड्रम दद्मो महाशंखम भीमकर्मा वृकोदर अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिर नकुलस्य देवस्य सुघोषमणि पुष्पको. अशा पद्धतीने सर्वांनी आपल्या आपल्या नावाचे ते शंख वाजवले. शंख वाजवल्यानंतर पुढचा जो प्रकार असतो त्याला म्हणतात आक्रमण. आणि आक्रमण म्हटल्यानंतर वीरवृत्तीचा संचार झाला. अर्जुनाने प्रत्यंचात आणली, धनुष्य घेतलेला आहे आणि बाण सोडायचा आहे. पण तितक्यामध्ये वीरवृत्ती तिथे असताना अर्जुनाने ज्या वेळेस समोर पाहिलं, समोर सर्व आपले पाहिले, नातेवाईक पाहिले, आप्तेष्ट पाहिले, पण या सर्वांचं निरीक्षण करत करत मित्र पाहिले, सगळे पाहिले, सोयरे पाहिले, मामे काके मावशे सगळे पाहिले. त्यावेळेस जास्त काही वाईट वाटलं नाही. पण ज्या गुरुदेवांनी आपलं नसताना लेकरासारखं आपल्या पोटात घेऊन संगोपन करून मोठं केलं, असे असाधारण उपकार ज्यांचे आहेत, अशा द्रोणाचार्यांना पाहिल्याबरोबर मग मात्र अर्जुनाच्या मनामध्ये गडबड निर्माण झाली. ते मनी गजबज झाली, आपैशी दया उपजली. आणि मग काय, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. आपोआपच दया निर्माण झाली. वीरवृत्ती तिथे होती, पण असलेल्या वीरवृत्तीचा दयावृत्ती निर्माण झाल्यामुळे तिचा काय झाला, अपमान झाला. तेने अपमाने, मग अपमानित झालेली व्यक्ती जशी तिथे राहत नाही, तशी वीरता नावाची वृत्ती सुद्धा तिने आपल्या घराकडे वाटचाल सुरू केली. तेथ अपमाने निघाली वीरवृत्ती. वीरवृत्ती नावाची स्त्री तिथून गेली आणि अपयशी दया उपजली. मग गडबड निर्माण झाली. अर्जुनाला आता दया निर्माण झाली. दया युद्धाच्या ठिकाणी उपयोगाची नाही. जी ती गोष्ट ज्या त्या ठिकाणी उपयोगाची असते. चहा बनवायचा असेल तर तिथं मिठाच्या डब्याचं काम नाही. आणि जिथं भाजी बनवायची असेल तिथं साखरेच्या डब्याचं काम नाही. कारण मिठाची गरज भाजीला असते आणि साखरेची गरज चहा वगैरे हे गोड पदार्थ बनवण्याकरता असते. जो पदार्थ ज्या वेळेस बनवायचा त्याच वेळेस त्या पदार्थांची, इतर पदार्थांची सहकार्याची काय असते, आवश्यकता असते. युद्धाकरता वीरता वृत्तीची आवश्यकता आहे आणि युद्ध न करण्याकरता दयावृत्तीची आवश्यकता आहे. मग आता या दोन्ही वृत्ती तिथे आपोआपच दयावृत्ती आल्यामुळे वीरवृत्तीचा नाश, अपमान झाला, ती बाजूला गेली. आणि मग अर्जुनाच्या हातातलं ते धनुष्यबाण हातातून तळून पडलं. ते न धरतच निष्ठले. आणि सिदंती मम गात्रा आणि मुखंच परिशुष्यती वे पथुष्य शरीरे मे रोम हर्षश्च जायते. अर्जुन म्हणू लागला, आता मी युद्ध कसं काय करू. त्याचं तोंड कोरडं पडलं, सर्वांगाला काटा आला. आणि ह्या सर्व गोष्टीतून देवाला त्यांनी सांगितलं, देवा या युद्धामध्ये मला हे युद्ध वाटत नाही, ही महामारी आहे. हे सर्व समोर भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्याकडून मी धनुर्विद्या शिकलो आणि ज्यांच्याकडून शिकलो त्यांच्यावरतीच मी युद्ध कसं काय करू. जेने धनुर्वेद मज दिधला, मी पार्थू कोणाचा,
मी पार्थू द्रोणाचा केला, द्रोणाचार्यांनी शिकवला, संगोपन केलं. धनुष्य कसं पकडायचं ते शिकवलं, प्रत्यंचा कशी लावायची ते शिकवलं, बाणाला धार कशी आणायची ते शिकवलं, बाण सोडत असताना कोणते मंत्र म्हणायचे, कोणता बाण कधी सोडायचा, समोरच्या पक्षातून आलेले जे अस्त्र असतात त्याच्या विरोधात अस्त्र कोणतं वापरायचं, या सर्व गोष्टीचं सूक्ष्म अतिसूक्ष्म, सूक्ष्म अतिसूक्ष्म, गुह्य अतिगुह्य ज्ञान ज्या गुरुदेवांनी दिलं, अशा सद्गुरु द्रोणाचार्यांचे महान उपकार आमच्यावरती आहेत. जेने धनुर्वेद मत दिला, धनुर्विद्या ज्यांनी मला दिली, अशा गुरूंच्या समोर ज्यांनी शिकवलं त्यांच्याच समोर युद्ध मी कसं काय करू. मग त्याकरता त्याने दृष्टांत दिला, विद्वानाचा दृष्टांत म्हणले, तरी काय मी भस्मासुर, अर्जुन म्हणे. मी काय भस्मासुर आहे का, अर्जुन म्हणतो. आता हा अर्जुनाचा जो प्रसंग आहे तो प्रसंग आपण आपल्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये आणला पाहिजे. ज्याने मार्गाला लावलं, ज्याने योग्य मार्गदर्शन योग्य काळात केलं, अडचणीच्या काळात केलं, आशाचे उपकार ध्यानात न ठेवता, त्याच्या उपकाराची परतफेड उपकारात न करता त्याच्यावरतीच अपकार करण्याची वृत्ती जर असेल तर मग त्याला भस्मासूर म्हटलं जातं. कारण भस्मासुराने काय केलं, अनेक वर्ष साधना केली, साधना करून भगवान शिवजींना प्रसन्न करून घेतलं. भगवान शिवजी प्रसन्न झाले आणि बोल तुला काय मागायचं. त्याने मागितलं, अगोदर मागण्याचा विचार केला, म्हटले मला अमरपद द्या. म्हणजे अमरपद ते देता येत नाही, तसा जार निघालेला आहे ते काही देता येत नाही. मग त्यातलं काहीतरी दुसरं तू माग. मग याने विचार करून मग असं मागितलं, म्हणले मग असं करा, माझ्या हातामध्ये असं सामर्थ्य द्या की ज्याच्या डोक्यावरती मी हात ठेवील तो भस्म झाला पाहिजे. आता शंकर भगवंताने विचार केला, त्याच्या परिणामाचा विचार केला, सर्व काही केलं आणि त्याला म्हटले तथास्तु, काही हरकत नाही. तू ज्याच्यावरती हात धरशील, हात ठेवशील, तो काय होईल, भस्म होईल. आता हे लक्षात आलं, त्याला वाटलं आता माझ्याकडे हे सामर्थ्य आलं, पण ज्याने हे सामर्थ्य दिलं त्याच्याकडे काहीतरी मेख असेलच ना. ज्याने हा मंत्र दिला तर काहीतरी ज्याने हात चढवण्याचा मंत्र दिला त्याच्याकडे उतरवण्याचा मंत्र असेलच ना. मग ज्याने मंत्र दिला तो मांत्रिकाचाच नाश करून टाकू, म्हणून तो शंकराच्या मागे लागला. आता शंकराला माहिती होता आपला आशीर्वाद विफल जात नाही. त्याच्या हातामध्ये हे सामर्थ्य आलेलं आहे की तो आपल्या मस्तकावरती जर हात ठेवील तर मी जरी आशीर्वाद देणारा असलो तरी शंकर माझा काय होईल, भस्म झाल्याशिवाय, 3 चिमटे राग झाल्याशिवाय राहणार नाही. ही भीती शंकराला वाटू लागली आणि म्हणून शंकर त्याच्यापासून दूर पळू लागले. हा तसा शंकराच्या मागे पळू लागला. शंकर भगवंताच्या पाठीमागे हा पळतोय, ते पुढे पळतात, हा मागे पळतोय. बराच वेळ दमछाक चाललेली आहे, हा असा हात धरूनच चाललेला आहे. कधी शंकर भेटतील आणि त्यांच्या डोक्यावर कधी हात ठेवील. आता हा प्रसंग भगवान विष्णूच्या लक्षात आला. मग त्यांनी मोहिनी रूप धारण केलं आणि असुरांचा वीक पॉइंट, कमतरता, स्त्रिया गायले ऐकावे, श्रीरूप डोळा देखावे, सर्वेंद्रिय आलिंगावे श्रीयतेची, अशा प्रकारचं जे असुराच्या संपत्तीमध्ये वर्णन ज्ञानोबरायांनी केलं. मग तो आपला उद्देश विसरून गेला शंकराला मारायचा. मग वेगवेगळे हावभाव करणाऱ्या या मोहिनी राजांच्या पाठीमागे मग ती जसं नृत्य करू लागली हा तसाच नृत्य करू लागला. ती जसे देह चाळे करू लागली हा तसाच देह चाळे करू लागला. मग नृत्य करत असताना वेगवेगळे हावभाव जसे करील अगदी प्रतिरूप त्या पद्धतीने हा करण्याचा प्रयत्न करू लागला. आणि तेच नृत्य करत 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 भगवान विष्णूने म्हणजे मोहिनीने आपलाच हात आपल्या मस्तकावरती घेतला. आपला हात आपल्या मस्तकावर घेतल्याबरोबर त्यानेही जसं मोहिनीने केलं त्याच पद्धतीने याने पण आपला हात आपल्या मस्तकावरती घेतला. आता त्या हातामध्ये शक्ती आहे कोणती, ज्याच्यावर हात ठेवील तो भस्म होईल. त्याच्या शक्तीने, त्याने प्राप्त केलेल्या शक्तीने त्याचा काय झाला, नाश झाला.
आता हे इथपर्यंत उदाहरण आपण पुढे जास्त लांबवलं, पण आपल्याकरता लागणारा जो दृष्टांत आहे तो पाठीमागे राहिला. पाठीमागे राहिला म्हणजे कुठे राहिला? भगवान शंकरजी पुढे पळतात आणि हा मागं पळतोय. कोणी उपकार केला? शंकराने. शंकराने सामर्थ्य दिलं भस्म करण्याचं. मग ज्याने सामर्थ्य दिलं त्याच्याच डोक्यावर हात ठेवायला निघालेला कोण आहे? भस्मासूर आहे. अर्जुन म्हणतो मी काय भस्मासूर आहे का? मला ज्याने धनुर्वेद दिला, ज्या द्रोणाचार्याने मला लहानचं मोठं केलं, धनुर्विद्येमध्ये पारंगत केलं, ज्या गुरूंनी मला चाल शिकवली आणि त्यांच्या बरोबर ठाईची चाल म्हणत असताना त्यांचा आपस्वर मी करू काय? म्हणजे गुरुना मी पाडलं, आणून पाडलं, अशा प्रकारची वृत्ती माझ्यामध्ये आणू काय? अशी भस्मासुराची वृत्ती माझ्या ठिकाणी येऊ शकत नाही देवा. आणि म्हणून मी युद्ध करणार नाही. कारण अर्जुनाचं प्रेम दुर्योधनादिकावरती आहे यात नवल नाही, यात विशेषता नाही, कारण ते त्यांच्या कुळातीलच होते. तिथे असलेल्या प्रत्येक वीराविषयी त्याला मोह निर्माण झाला यात दुमत नाही, पण त्याचं विशेष प्रेम आपल्या गुरुदेवावरती होतं. इतरांवरती नजर टाकली तेव्हा त्याच्या मनात इतका भाव आला नाही, पण ज्यावेळेस भीष्म द्रोण प्रमुखतया भीष्माचार्य द्रोणाचार्य पाहिल्या बरोबर मग मात्र त्याची चित्तवृत्ती हेलावे घेऊ लागली आणि तेथ उडी घातली खाला रथोन्या. रथातून त्यांनी खाली उडी टाकली आणि देवाला म्हणतो, देवा आता मी कर्म करणार नाही. तू कर्म करणार नाही? अरे कर्माची गाडी आहे, कर्माच्या गाडीमध्ये बसल्यानंतर तुला कर्म केलंच पाहिजे. पूजनीय आपले शास्त्रीजी महाराज वेदांताचार्य तुकाराम महाराज शास्त्रीजी सांगायचे, म्हणले मुंबईवरून ट्रेनमध्ये बसला आणि ट्रेन विना थांबा मनमाडपर्यंत चाललेली आहे, मध्ये तिला कोणताही स्टॉप नाही. आणि तो बसला, घंटी वाजली, हिरवा कंदील दाखवला, ट्रेन निघाली, रेल्वे निघाली. आता रेल्वेने वेग पकडला आणि हा म्हणू लागला, रेल्वे कुठं चालली हो? म्हणे मनमाडला. म्हणे मनमाडला? मला नाही जायचं मनमाडला. आणि हा कुठं बसलेला आहे? रेल्वे कुठं निघाली? मला नाही जायचं रेल्वे, मला नाही जायचं मनमाडला. आता तो किती जरी नाही म्हटला तरी त्याला मनमाडला गेल्याशिवाय पर्याय नाही. जो बांधोनिया हात पाये रथू घातला आहे, तो न जाता जेवी जाये दिगंता जेवी. ज्ञानोबराय बोलतात, बांधोनिया हात पाये, एखाद्याला हातपाय बांधून रथात टाकला आणि तो मग त्याने विचार करू लागला, मी दिगंता म्हणजे दुसऱ्या प्रदेशात जाणार नाही, मी दुसऱ्या प्रदेशात जाणार नाही. पण तो कशात ठेवलेला आहे? हातपाय बांधून रथात ठेवल्याने रथाला घोडे जुंपलेले आहेत, ते घोडे उधळलेले आहेत, निघालेले आहेत फास्ट वेगामध्ये. आता ते घोडे दुसरा दिगंतर येऊस तर थांबू शकत नाहीत आणि याचा दुराग्रह राहतो. मग याचा काय राहतो? दुराग्रह. ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे, परिसपा सव्यसाची मूर्ती लावोनी देहाची खंती करती कर्माची ते गावंडे गा. अर्जुना ते गावंडळ आहेत. अर्जुना सव्यसाची शब्द वापरला. सव्यसाची म्हणजे दोन्ही हाताने युद्ध करणारा. ह्या हातात धनुष्य असेल तर ह्या हाताने बाण घेऊन सोडणारा, आणि ह्या हातात धनुष्य असेल तर ह्या हाताने घेऊन बाण सोडणारा. आमचे एक मित्र आहेत, ते दोन्ही हाताने पुडी वाजवतात. म्हणजे कीर्तना करता ज्या बाजूचा पखवाज मोकळा असेल त्या बाजूला जाऊन ती उभे राहतात. मग कीर्तनकाराकडे पुडी असावी लागते. मग इथं कीर्तनकार आहेत, इकडचा पखवाज मोकळा असेल तर इकडे येऊन वाजवतात, आणि तिकडचा पखवाज मोकळा असलं तरी पुडी अशी पलटत नाहीत, लगे उजव्या हाताने पुडी वाजवतात. म्हणजे उजव्या हातानेही पुडी वाजवते ती आणि डाव्या हातानेही पुडी वाजवते ती, इतकं त्यांचं ते संतुलन आहे. आपल्या आश्रमातही पाठीमागे एकदा येऊन गेले ते सुनील महाराज गालफाडे. बघा कधी आला योग तर आणू त्यांना पुन्हा. कंगवा घेऊन त्याच्यातून सप्तस्वर काढतात पान लावून. असो, कलाकार व्यक्तिमत्व आहे, ज्याची त्याची ती कला असते, कला कुसर असते. तसं अर्जुनाचीही कला कुसर आहे. उजव्या हाताने डाव्या हाताने दोन्ही हाताने युद्ध करणारा तो होता, म्हणून त्याला शब्द वापरला परिसपा सव्यसाची. सव्यसाची शब्दाचाच अर्थ आहे दोन्ही हाताने युद्ध करणारा. मग अर्जुना ऐक, खंती करती कर्माची. कशाने? मूर्ती लावून देहाची. कर्माचं शरीर प्राप्त झालं, कर्माचं शरीर प्राप्त झालं, कर्माने प्राप्त झालं, कर्मद्वारा त्याचं राहण्याची गती आहे. म्हणजे या कर्माच्या गाडीत बसला आणि मी कर्म करणार नाही असं म्हणतो. जसं एखादा मनुष्य
खोलीत बसलेला असतो आणि रात्री कळतं आता उद्या प्रतिपदा आहे. कस्मात चंद्रम न पश्यती, म्हणजे प्रातिपदिकम चंद्रम न पश्यती. एक विशिष्ट प्रतिपदा आहे, त्या प्रतिपदेचा चंद्र पाहू नये. जर पाहिला तर आपल्यावरती चोरीचा काय येतो? आळ येतो. आपण चोर नसताना चोरीचा आळ येतो. आणि म्हणून त्याला रात्री सांगण्यात आलं, आता उद्यापासून चंद्र पाहायचा नाही, उद्याचा चंद्र पाहायचा नाही. त्याच्या रात्रभर ध्यानात, सकाळी उठला ध्यानात, दिवसभर काम करतो तेच ध्यानात, चंद्र पाहायचा नाही, आज चंद्र पाहायचा नाही, आज चंद्र पाहायचा नाही, दिवसभर ध्यानात. बर, मग खोलीत बसला, संध्याकाळच्या वेळेस जेवण केलं, दिवसभर राबून आलेला होता, जेवण केलं, म्हणला थोडी शतपावली करू, पण निघत असताना लक्षातच त्याच्या काय, चंद्र पाहायचा नाही, चंद्र पाहायचा नाही. आणि वरती नजरच जाऊ द्यायना तो, चंद्र पाहायचा नाही, चंद्र पाहायचा नाही. आणि हळूहळू हळूहळू चंद्र पाहायचा नाही, चंद्र पाहायचा नाही, चंद्र पाहायचा असं आहे आपलं. अगदी आपलं तेच होतं, नको 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 म्हणून तर तोपर्यंत सगळ्या गोष्टी होऊन जातात. असं आहे, कर्माची गाडी आहे. निर्बंध काय? डोळे पाहणं थांबवतील का? हात चालणं थांबवतील का? पाय चालण्याचं थांबतील का? हे सर्व व्यवहार सर्व इंद्रियाचे ज्या त्या वेळेस होत राहणार आहेत. डोळ्यांनी आगा चरण चालू विसरले, हातपाय चालण्याचं थांबतील का? नाही बा. आणि बर मग प्रवचनात बसलो आणि 2 तास झाले आणि काय कुठं वेळ गेला काहीच कळलं नाही, आणि मी तर पापणी सुद्धा लवली नाही, असंच पाहत होतो. असं आहे का? अहो, न कळत ती पापणी केव्हा लवते केव्हा जाते कळतही नाही. बर, नाही, मी प्रवचनात बसलो मला जांभळीच नाही आली, तेही स्वाभाविक कर्म आहे. हा, मध्येच होऊन जातो ते मध्येच खोकला येऊन जातो. शिंक जांभई ढेकर स्वभाव जेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुम न इच्छसी. तू करण्याची इच्छा जरी नसली तरी हे कर्माचं शरीर आहे, तू कर्म करणार म्हणजे करणार. कर्माची गाडी मिळाली, त्यामध्ये कर्मविरहितता असेल कशी? अजून एक सांगू, संत महात्म्यांनी या शरीराचं वर्णन केलं. शरीराला कोठार म्हटलं, भांडार म्हटलं. शरीराला काय म्हटलं? कोठार म्हटलं, भांडार म्हटलं. काय प्रमाण? शरीर रोगाचे, हा नाही काहीतरी बदल झाला आता त्या. हा, शरीर दुःखाचे कोठार आणि शरीर रोगाचे, आता पहा, शरीर दुःखाचे कोठार आणि शरीर दुःखाचे भांडार. आता भांडार म्हणजे ज्या वस्तू जिथे आहेत, खूप वस्तू, तिला भांडार आपण म्हणतो. आणि कोठी घर असतं, त्या कोठी घरामध्ये सुद्धा काय असतात? कोठा शिल्लक असतो. जे शिल्लक राहिलेलं साहित्य त्याला काय म्हणतो आपण? कोठार म्हणतो. शरीर कशाचं कोठार आहे? शरीर दुःखाचे आणि रोगाचे भांडार. दुःखाचं कोठार आहे आणि रोगाचं भांडार आहे. जे ज्याचं भांडार असतं त्यातून तोच माल बाहेर निघतो. जसं आता रामेश्वर भाऊंचं आमचं इलेक्ट्रिकचं दुकान आहे, रामेश्वर भाऊ शिंदे इलेक्ट्रिकलचं दुकान आहे. मग तिथं जाऊन जर आपण पाईपलाईन मागायला लागलो तर जमल का? तिथं जे कोठार आहे ते आपल्याला मिळणार. मग त्यांच्याकडे पाईपलाईनचं असेल तर पाईपलाईन मिळेल, इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकल मिळेल. नाही, आम्हाला बुंदी बनवायची हिरा बेसन पीठ द्या. आता तिथं जाऊन हिरा बेसन पीठ मिळेल का? जी वस्तू जिथे उपलब्ध असते ती वस्तू तिथेच मिळत असते आणि त्याच्या व्यतिरिक्त तिथं ती मिळत नसते. मग तसं ही कर्माची गाडी आहे ना, यातून कर्म होणार म्हणजे होणार. असं आहे, जी वस्तू ज्याचा कोठार आहे, जे ज्याचं कोठार आहे त्या कोठारातून काय निघतं तेच निघतं. या शरीरातून दुःख निघणार, या शरीरातून रोग निघणार. निरोगी असं शरीर कधी असू शकत नाही, कारण त्याचं हे भांडार आहे. पार्ले बिस्किट पुड्याची कंपनी आहे, त्यातून पार्ले बिस्किट पुडे निघतील. ब्रिटानिया बिस्किटचे पुडे कंपनी, तिथून ब्रिटानिया निघतील. या कंपनीचा माल त्या कंपनीतून नाही, त्या कंपनीचा माल या कंपनीतून नाही. तसं ही कंपनीच आपल्याला मिळालेली आहे, पण ही दुःखाच्या कोठाराची आणि रोगाच्या भांडाराची आहे. मग यातून ते तत्व बाहेर पडत असतात. तसं कर्माची गाडी आहे, कर्माने निर्मित शरीर आहे, मग त्यातून कर्म करावं लागणार म्हणजे लागणार. आणि तो जर म्हटला मी कर्म करणार नाही तर त्याचा फक्त आग्रहच उरतो, पण तो कर्म केल्याशिवाय राहत नाही. म्हणले नाही आता मी काहीच करत नाही. म्हणजे काहीच करत नाही म्हणजे? नाही काहीच करत नाही मी.
फक्त आता नातवाला बोटाला धरून घेतो, शाळेत नेऊन घालतो. म्हणजे लहानपणी तुम्ही शाळेत गेले नाही, मग आता म्हातारपणी तुम्हाला शाळेत जायचं काम चालू झालं. मग काहीच करत नाही म्हणजे कसं, नातवाला सोडण्याकरता का होत नाही, आता शाळेत जाण्याचं काम चालूच. काहीच करत नाही असं होऊ शकत नाही, काहीतरी करत राहतोच. नाही नाही, प्रवचनामध्ये एकदम शांत बसून मी ऐकत होतो, पण तरी सुद्धा चटईचे दोरे, असं चटईचे दोरे वडतच होतो. म्हणजे काहीच करत नाही असं आहे का? काहीतरी कर्म शरीर करणार, कारण कर्माने निर्बंध असलेलं काय आहे? शरीर आहे. मग आता ज्ञानोबराय सांगतात, बाबा अर्जुना, कर्माची गाडी, हे कर्म आपल्याला मिळालं, शरीर मिळालं, या शरीराची विशेषता अशी आहे, ते कर्म करत राहणारच आहे ना. मग चांगलं कर्म करण्याची त्याला सवय लाव. हे पहा, वाळूचाही घाणा आहे आणि तिळाचाही घाणाच आहे. तिळाचा घाणा करत असताना जेवढे कष्ट, तेवढेच कष्ट वाळूच्या घाण्याला सुद्धा आहेत. पूजनीय आमचे वैद्य बाबा म्हणायचे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्न केल्यानंतर वाळूचे कण रगडले तरी त्याच्यातून काय निघतं? तेल निघतं. किती आयुष्य वाळूचा घाणा दळला म्हणजे 5 लिटर तेल निघेल? अशक्य आहे. कारण ज्या तेल नावाच्या वस्तूची उपलब्धी ज्या वाळूत नाहीच, ती वाळू कितीही दिवस दळली तरी फक्त कष्टच होतील, पण त्या वाळूतून तेलाचा थेंब सुद्धा निघू शकत नाही. पण तिळाचा जर घाणा आपण दळला, तर तीळ नावाच्या वस्तूमध्ये तेल नावाचा पदार्थ आहे. मग तिळाचा घाणा केला, शेंगदाण्याचा घाणा केला, सूर्यफुलाचा केला, सरसोचा केला, ज्यांच्यामध्ये तैल नावाच्या वस्तूची उपलब्धी आहे, असे कडधान्य जर आपण दळले तर त्यातून काय निघेल? तेल निघेल. वाळूच्या घाण्यातून तेल निघणार नाही. मग एक सांगा, वाळूचा घाणा दळण्यातही कष्ट आहेत आणि तिळाचा घाणा दळण्यातही कष्ट आहेत, पण मग कोणता घाणा शेवटच्या क्षणी आपल्याला फल देणारा ठरतो? तर तो ठरतो तिळाचा घाणा. त्यासाठी अर्जुना, 2 प्रकारचे कर्म आहे, विफल कर्म, सफल कर्म. मग आता या दोघांना शिक्षा दिली, जा 5-5 किलो बोजा घेऊन 15 किलोमीटर जायचं पळत सांगितलं. मग एकाने 5 किलो दगड घेतले आणि एकाने 5 किलोच्या भाकरी घेतल्या थापून गृहिणीकडून. आता बोजा दोन्हीचा सारखाच, शिळा की शिदोरिया. शिळा म्हणजे दगड आणि शिदोरी म्हणजे भाकरी. भाकरी 5 किलो एकाने घेतल्या आणि एकाने 5 किलो दगड घेतले. 15 किलोमीटर विना थांबा पळत गेले. तिथं गेल्यानंतर दोघंही खाली बसले. आता तिथे एवढा दोघांनाही कष्ट 5 किलोच्या बोजाचे झालेले आहेत. बर, मग सारखाच बोजा दोघांनी वाहिलेला आहे, पण तिथं गेल्यानंतर उपयोगी येणारा बोजा कोणाचा? वा वा वा, म्हणजे तुम्हाला समजलं प्रवचन. म्हणजे 5 किलो भाकरी घेऊन जाणं कधी चांगलं, ओझं जरी झालं तरी चालतं, पण 5 किलो भाकरी घेऊन गेलेलं बरं, 5 किलो दगड नेण्यापेक्षा, 5 किलो मुरमाचे खडे भरून नेण्यापेक्षा. ते काय तिथं गेल्यावर आपल्या उपयोगी येणार आहे का? फार तर फार उपयोगी येतील. कशाच्या? कुठं खड्डा पडेला असेल तेवढा खड्डा बुजवण्यापुरते ते उपयोगी येतील, पण इथं पडलेला खड्डा कशाने बुजवणार? पोटात पडलेला खड्डा खळगी भरण्याकरता 5 किलोची भाकरीच आपल्याला काय करते? शेखी शेवटच्या क्षणी उपयोगाला येणारी आहे. आणि म्हणून कर्म करत असताना सफल कर्म करावं. विफल कर्मामध्ये सुद्धा कष्ट असतात, जितके कष्ट सफल कर्म करण्यामध्ये असतात. चांगलं काम करण्यामध्ये जितके कष्ट आहेत, त्याही पेक्षा 1% कष्ट वाईट कर्म करण्यामध्ये जास्त आहेत. त्यामध्ये आपलं मन सुद्धा सहकारी झालेलं नसतं. आतलं मन आपल्याला म्हणत असतं, हे तू हे वाईट करतोय, हे चांगलं तू करत नाहीये, व्यसनाधीन तू होऊ नको, हे मना त्या बाजूला जाऊ नको, तुझ्याकरता अपेय पान जे आहे ते तू करू नको. मन सांगत असतं, पण तरी सुद्धा आपल्या अंतःकरणातील अहंकार वृत्तीने आपण ते ऐकत नाही, कष्ट घेतो, त्याचा परिणाम बस विफलता. पण चांगलं कर्म करण्याकरता आपलं मनवृत्ती प्रसन्न राहते. चांगलं कर्म करत असताना मनवृत्तीची सहकारी साथ मिळते. मन आपल्याला चांगलं म्हणतं, आपण आपल्याशी प्रामाणिक असतो आणि तिथे जाऊन शेवटच्या क्षणी बसा तिथं बस. रामकृष्ण आश्रम विद्यार्थी मंडळ उपस्थित झालेले आहेत. बर, म्हणजे कीर्तनाचा कार्यक्रम ठरलेला होता, त्यांना वाटलं हरिपाठ होऊन नंतर जाऊ, पण आता प्रवचनावरती भागवायचं ठरलंय. ताकापुरतं रामायण वेळ आहे ना? आहेच, थोडा वेळ राहिला आता. बर, कर्म करणं
चांगलं कर्म करा की वाईट कर्म करा, दोन्हीमध्ये कष्ट सारखेच आहेत, पण चांगल्या कर्माचं फल चांगलं असतं. मग कष्ट जरी असले तरी आपण ते काय करावं, चांगलंच कर्म करावं. आणि त्याकरता या ठिकाणी अर्जुना मत कर्म कृत, माझ्या करता कर्म करणारा तू हो, महत्वाचं सूत्र अर्जुनाला सांगितलं. बस मग तू हे योग्य अयोग्य म्हणत बसूच नको. तुला वाटतं का यांना मारल्यानंतर पाप होईल, तर ते तू मनात आणू नको. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. बस सर्व धर्मांचा त्याग करून टाक आणि तू मला एकट्याला शरण ये, आणि हातामध्ये कोदंड घेऊन ये हाती. बस या रणामध्ये तू जुंप आणि सगळ्यांना एकामागं एक एकामागून एक सर्वांना काय कर, सर्वांचा विनाश कर. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दाखवलं. विश्वरूप दर्शनाच्या वेळेस भगवंताने काय केलं, कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो, मी काळ आहे असं म्हणून अकराळ विक्राळ रूप धारण केलं आणि दुर्योधनासारखे, भीष्माचार्यासारखे, द्रोणाचार्यासारखे सर्व रथी महारथी गिळून टाकले. आणि सर्व ही सेना जेव्हा भगवंताच्या मुखात जाताना अर्जुनाने पाहिली, मग देवा 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 ही महामारी आवरा, आणि मला नको होतं युद्ध, पण हे काय झालं आता, माझ्या कपाळी पिटावे लोके ती लोटेल काय. ते म्हटले नाही नाही, माझ्या मस्तकावरती इथं सटवीने जे लिहिलेलं होतं ते काही मोडलं नाही, मला दुर्बुद्धी झाली, देवा विश्वरूप दाखव म्हटलो, पण तू सर्वांना गिळतच सुटला. पण अर्जुना, अरे तुझ्या लक्षात नाही आलं मी यांना का पर मारतोय, तुझ्या लक्षात नाही आलं. तू आतापर्यंत असं समजतोय की मी मारणार आहे, मी मारण्याने हे मरणार आहेत. तसं काही समजू नको बाबा, हे मी अगोदरच मारलेले आहेत. हे मी अगोदरच मारलेले आहेत. तू फक्त निमित्त मात्रम भवसव्य साचिन, तू फक्त निमित्त हो. तू निमित्त झाला की तुझं काम झालं. तू स्वतःला योद्धा समजून आणि यांना मारणारा समजू नको. तू काय समज, जसं सुवर्णाची चंडिका, सुवर्णाची महिका, सुवर्ण शुळेची देखा नाशू केला. 18व्या अध्यायातील ओवी आहे, त्याचं फार गोड. म्हणजे चंडिका नावाची देवी तयार केली सोनाऱ्यांनी, आणि तिने ज्या दैत्याला मारलं तो महिषासूर, तो देखील पायाच्या तळी तिथं ठेवला. तो कशाचा बनवला, सोन्याचा. आणि जिने मारला ती देवी चंडिका सोन्याची, आणि त्या देवीच्या हातामध्ये जो त्रिशूळ आहे मारण्याकरता, तो त्रिशूळ सुद्धा कशाचा बनवला, सोन्याचा. मग सोन्याचाच त्रिशूळ आहे. ज्याला मारलं तो महिषासुरही सोन्याचाच आहे, आणि मारणारी देवी सुद्धा सोन्याचीच आहे. मग सांगा कोणी कोणाला मारलं, सांगा कोणी कोणाला मारलं. सोनं रूपी देवी हातात त्रिशूळ घेऊन मारते. मग एक कर्ता, साधन आणि त्यांच्याकडून घडणारं कर्म, ही त्रिपुटी आपल्याला दिसते. फक्त हे 3 पदार्थ आपल्याला दिसतात, पण ज्ञानी माणसाला हे 3 पदार्थ दिसत नाहीत. ज्ञानी मनुष्य म्हणतो, अरे मारणारी देवी, ज्याने मारते ते साधन, आणि ज्याला मारायचं तो राक्षस, हे तिन्ही तर एकच आहेत. हे सर्व भगवंतानेच विनटलेलं संपूर्ण जग आहे. यामध्ये मी वेगळा, माझं शस्त्र वेगळं, आणि शस्त्राने मी ज्यांना मारणार तो वेगळा, असा वेगळीकतेचा भाव नाही. आणि म्हणून अर्जुना निमित्त मात्र तू हो. जसं बाहुलीचा खेळ असतो, पडद्यावरती चालतो, मग त्यातली साई खड्याचे बाहुले आणि त्याच्या पाठीमागे सूत्रधार असतो. त्याला एवढंसं असं पाहण्याकरता पडद्यातून असं छिद्र त्याला असतं, आणि तो सर्वावरती नजर ठेवून सर्वांना असं चालवतो. त्याच्या बोटावरती सगळं चाललेलं आहे. माणसाला वाटतं मी एवढं केलं, मी एवढी जमीन घेतली, मी एवढं बांधलं, माणसाला वाटतं. पण हे सर्व सूत्रधार कोण आहे, तो आहे साई खड्याचे बाहुले, चालवी त्या सूत्राचे नि चाले. हे आपण तुम्ही आम्ही हे सगळे कटपुतली बाहुले आहेत, पण चालवणारा सूत्रधार तो पडद्या मागून तो बसलेला आहे. आणि मायारूपी यंत्रावर आपल्याला आरूढ करून हे सर्व तो चालवत आहे. ईश्वरच सर्व भूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी माया. मायारूपी यंत्रावरती आपल्याला आरूढ करून तो असा त्रयस्थ बसलेला आहे, दूर बसलेला आहे, आणि तोच एक करताय. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. आणि म्हणून हे सर्व नारायण स्वरूप आहे अर्जुना. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, दुर्योधनादिकन हे तुम्ही ही तर दिसलेले सर्व पदार्थ, विठ्ठल जळी सळी भरला रिता ठाव नाही उरला. तेव्हा अर्जुना, अरे हे सर्व मत स्वरूपच आहेत. तू मारणारा आणि हे मारणारे काहीतरी साधनाने तू मारतोय, हे तुझ्या मनातलं टाकून दे. हातामध्ये धनुष्य घे आणि माझ्या करता तू कर्म करतोय म्हण, मग खुशाल बाण सोड. काय होणारं पाप असेल ते मला लागू दे.
कारण मला माहितीये मारणारा तू मत स्वरूपाचा आहे, ज्याने मारतो ते शस्त्रही मत स्वरूप आहे आणि जे मारणारे ते माझ्या स्वरूपाचे आहेत. असं आहे. मारण्याचा व्यवहार फक्त इथे दिसतोय, तू फक्त निमित्त मात्र हो. आणि त्यासाठी अर्जुनाची मानसिकता बदलून टाकली आणि देवाने सांगितलं मत कर्म क्रोध, माझ्या करता कर्म करणारा तू हो. फार गोड चिंतन आहे त्याच्यावरती, आणखी भरपूर आहे, पण त्या विस्तार भयास तो जास्त काय आपण घेत नाही. मत कर्म कृत मत परमहा, हे फार महत्वाचं आहे. मत परमहा, मलाच एकट्याला तू आश्रय मान. बस. भक्ती जी अनन्य भक्ती सांगितली नारद भक्ती सूत्रामध्ये, तिथं सांगितलं अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता. दुसऱ्या आश्रयांचा त्याग करून केवळ भगवंतालाच आश्रय मानणं म्हणजे भगवत परमता सिद्ध झाली. देव मोठा आहे, बस. देव माझा, मी देवाचा. आणि देव कसा आहे? उंच देवाचे चरण. देवाला उंच मानून आपण स्वतः काय मानायचं? त्याचे भक्त आहोत असं मानायचं. आणि मग त्याकरता देवच माझा आश्रय आहे. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आणि म्हणून गृहस्थाश्रमी जीवन जगत असताना सुद्धा सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे करावी, ग्रंथ वाचन करावं, ग्रामदेवतेचं दर्शन अवश्य घ्यावं. आता इथे हनुमंतराय आहेत, हनुमंतरायाचं दर्शन आपण अवश्य सर्वांनी करावं. गावात असलेल्या देवी देवतांचं, महादेवाचं दर्शन करावं. नदीचं स्मरण करावं, नदीचं स्नान करावं. नाही स्नानाला पाणी नसेल तर नदीचं स्मरण करून आपण जे स्नान करतो त्या स्नानामध्ये गंगेचे यमुनेचे व गोदावरी सर्व सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिम कुरु, अशा प्रकारचा मंत्र म्हटलं की 7ही प्रकारच्या नद्यांचा निवास त्यामध्ये होतो. आणि ते पाणी आपण घेतलं की गंगा स्नानाचं काय मिळतं? पुण्य मिळतं. असे सूक्ष्म 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 पदार्थ आहेत. देवाच्या करता कर्म करायचं ना, मग ते आपण जे कर्म रोज करतो, आता माता भगिनी भाकरी बनवतात, मग देवाला नैवेद्य करायचं आहे. मुलांच्या अंतकरणातील आत्मदेव प्रसाद घेणार आहे, पाहुण्यांच्या अंतकरणातील आत्मदेव प्रसाद घेणार आहे. या भावनेने तो देवालाच नैवेद्य समजून तितक्या आदराने तो बनवला की देवासाठी बनवला, अशा पद्धतीचा भाव त्यात होतो. आणि देव सर्वश्रेष्ठ आहे, देवापेक्षा जगात श्रेष्ठ कोणी नाही. पूजनीय स्वामी भारतानंद गिरीजी महाराज यतिवर्य, त्यांच्या दर्शनाला आम्ही पूर्वी जायचो. आजही तो टेबल आहे, असा उंच टेबल, एक हाताने असा बनवलेला आहे, लाकडाचा, साधा आहे. आणि त्याला असं संपूर्ण भगवं कापड लावलेलं आहे. त्याच्यावरती एक काच आहे आणि त्या काचेच्या खाली कोऱ्या कागदावर एक स्वामीजींनी लिहून ठेवलंय, देवापेक्षा मोठा कोणी नाही. मोठ्या अक्षरात लिहिलंय, देवापेक्षा मोठा कोणी नाही. एवढं असं मोठं अक्षर आहे. आणि ते तिथं असतं, त्याच्यावर अशी काच आहे आणि तिथंच लिहित बसतात, तिथंच अभ्यास करत बसतात, तिथंच भक्तगण येतात, दर्शन घेऊन जातात. आणि भक्तगण आले, दर्शन घेऊन गेले की त्यांनी त्या वाक्यावरती नजर टाकायची, देवापेक्षा कोणी मोठा नाही. स्वामीजींकडे 3-4 वर्षापूर्वी सेवेला असताना 1 महिन्याच्या सेवेसाठी आम्ही जायचो. सेवेसाठी असताना सहजच एकांत पाहिला आणि थोडीशी जरा प्रसन्नता पाहिली. आता चिंतन चालू नाही असं पाहिलं आणि तेवढी संधी साधून मी स्वामीजींना विचारलं, म्हटलं स्वामीजी, हे तुम्ही इथं लिहिलंय देवापेक्षा मोठा कोणी नाही, ही इतरांकरता ठीक आहे, पण तुम्ही असं का बरं लिहिलं इथं? सहज विचारलं. त्यांनी सांगितलं, अरे आपण इथं बसलेला असतो, आश्रमाचा प्रमुख म्हणून येणारे भक्त आपल्याला मोठं मानतात, मोठं मानून आपल्या वयापेक्षा मोठी माणसं आपलं दर्शन घेतात. जे वयाने आपल्यापेक्षा वडीलधारी मंडळी असतात ते आपलं येऊन दर्शन घेतात. मग त्यावेळेस आपल्या अंतकरणामध्ये मी मोठा आहे अहंकाराची भावना येण्याची शक्यता असते. आणि म्हणून त्यावेळेस लोक निघून गेले की ते वाक्य मी वाचतो, देवापेक्षा मोठा कोणी नाही. बस, लगेच रिझर्व. आपण आपल्या जागेवर कसं यायचं हे मोठ्या माणसाकडून शिकायचं. मोठा कोणाला म्हणायचं? जो आजूबाजूच्यांना लहान समजत नाही त्याला मोठं म्हणतात, बरं का. जो आपल्या आजूबाजूच्यांना लहान समजत नाही, मोठं समजतो, त्याला मोठेपण येत असतं. मीच मोठा त्याला कोणी मोठं म्हणत नाही. जगाची ही रीतच आहे. ज्याने दुसऱ्याला मोठेपणा देण्याची सवय ज्याच्याकडे आली, जगात तोच मोठा बनतो, हे लक्षात ठेवा कधी पण आपण. बरं, आपल्याकरता आहे. म्हणून जगामध्ये आपल्यापेक्षा देव मोठा आहे. मत परमः, भगवान परमात्मा सर्वांपेक्षा मोठा आहे. तो मोठा असल्याची भावना आपल्या अंतकरणात ठेवावी आणि सतत म्हणावं, देवा तू स्वामी मी तुझा रंक, तू स्वामी मी तुझा रंक म्हणावे पतित वेळोवेळा. चिंतन पाहून घ्या आपण. मत परमः मत्संग वर्जितः,
अजून एक मदभक्त हा, माझ्या करता भक्ती करणारा तू हो, माझी भक्ती करणारा हो, वाणीने तनाने मनाने सदैव भगवंताचं चरण मने काया वाचा जो सेवक होईल याचा. जसं गीतेचा सेवक व्हायला सांगितलं तसं देवाचं सुद्धा बाप रखुमा देवीवर सर्वस्व उदार, त्याच्यामध्ये पण आहे काया वाचा मने जीवे सर्वस्व उदार, बाप रखुमा देवीवर जोडावया. रखुमा देवीवर जोडावया, मने काया वाचे जीवे सर्वस्व उदार होऊन देवाची भक्ती करावी, भजन करावं, वाणीने त्याचं नामस्मरण करावं, विठ्ठल 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 नामस्मरण करावं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी करावं, 11 माळाचा जप करावा, 21 माळांचा जप करावा, 50 माळाचा जप करावा, 100 माळांचा जप करावा. होईल तेवढा, शक्य नाही माळांचा जप करता आला तरी उठल्याबरोबर रामकृष्ण हरी म्हणावं, झोपण्याच्या अगोदर रामकृष्ण हरी म्हणावं, कोणी पाहुणे भेटले की रामराम म्हणावं, रामकृष्ण हरी म्हणावं. याद्वारा आपल्याकडून सहज काय घडते, भगवत भक्ती घडते. मुखामध्ये नाम येतं आणि ते नाम बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. एक वेळा मुखातून नाव येण्याकरता अनंत कोटी जन्माचं काहीतरी पुण्य खर्च होतं, तेव्हा ते नाव येत असतं. मग आलेलं नाव किती पुण्य देऊन जातं, पुण्याची गणना कोण करी. म्हणून मत भक्त हा माझा तू भक्तो. बर, मत संग वर्जित, संग वर्जित, मत संग नाही, संग वर्जिता म्हणजे इतर कशाचाही संग धरू नको, बस. बाकी नातलग वगैरे हे व्यवहाराच्या ठिकाणी तेवढ्या पुरते, पण सर्वात जवळचा परमात्मा आहे, त्याच्या व्यतिरिक्त संगती ही दुःख देणारी आहे. बस, सकळ गोताचा पसर लोटती पुरे, आदळती दूर होती खल्लाळी, मायबाप सहोदर, पुढे मायबाप सहोदर, सकळ गोताचा पसर, मिळती काष्टी लोटती पुर, आदळिता दूर होती खल्लाळी. बर, प्रवाह आला, नदीला महापूर आला, सगळे ओंडके छोट्या छोट्या काड्या सगळ्या एकत्र वाहू लागल्या. सर्वांना असं वाटलं आपलं हे कुटुंब आहे. मग आई वडील माता पिता सगळे नातलग सोयरे धायरे नेते मंडळी पुढारी महाराज सगळे एकत्रित व्हायला लागले आणि चालले वाहत वाहत एक मोठा धबधबा आला आणि एकदाच आदळता दूर होती खल्लाळी. कोण कुठे गेला, कोण कुठे गेला, कोण कुणाचा मुक्काम कुठे आहे, असं आहे. बस, मग त्याकरता एकच आहे, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईच्या पती, त्याच्या व्यतिरिक्त बाकी दुसरी संगती कामा नाही. बस, खळाची संगती तर नकोच, पण दुर्जनाची सुद्धा आपल्या उपयोगापुरती असावी, जास्त संगती करण्याची गरज नाही. आणि व्यवहारातील अपरिग्रहता असावी म्हणून या ठिकाणी शब्द दिलेला आहे, संगवर्जित. आणि आता निर्वैर, अर्जुना निर्वैर हो, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, जो जो तुला भेटेल त्याला भगवंत मान, त्याच्या बरोबर वैर धरू नको. निर्वैर, निर्वैरत्वाची भावना असावी. किती दिवस जगायचंय, किती दिवस जगायला आलो, काही दिवस आहेत, काही दिवस तर तेवढे गेले. आता जे गेले ते गेले, इतिहासात जमा झाले. पण आता इथून राहिले किती कुणालाच माहिती नाही, जायचंय कधी कुणालाच माहिती नाही. जायचंय हे तरी माहिती आहे का, ते लक्षात ठेवा. कारण मरण डोळ्यासमोर ठेवून जगलो की शत्रुत्व वाढत नाही. बस, मरण डोळ्यासमोर ठेवलं नाही की मग शत्रुत्व वाढत जात. त्यासाठी मरण डोळ्यात समोर ठेवून जगावं. गुरुवारी बोले बाबा म्हणायचे, माणसाने नेहमी आपलं मरण आपल्या डोळ्यासमोर ठेवून जगावं. वैरत्व भावनेने राहाल तर यावत जन्म राहायचंय का काय असं वाटेल, पण एक दिवशी बस उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, म्हणतात नाही कवी मंडळी, असं आहे. हे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करनी पडेगी, आएगी नोटिस जमानत न होगी, पल्ले में अगर कुछ अमानत न होगी, होकर के कैद तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करनी पड़ेगी, कहे गीतानंद फिरेगा तू रोता, 184 में खाएगा गोता, फिर फिर जन्म और मरना पडेगा, काया कुटी खाली करनी पडेगी. काय गोड वर्णन संतांनी केलेलं आहे. हे शरीर एक ना एक दिवस टाकून द्यायचंय ना, मग या शरीराच्या संबंधाने काही स्वार्थ ठेवून काही हेतू ठेवून दुसऱ्या बरोबर वैर करण्यामध्ये वेळ घालवायचा नाही. निर्वैर व्हावे सर्वाभूती सम, तुकोबराय सुद्धा बोलतात निर्वैर व्हावे. आणि सर्वात मोठा शत्रू जगात आपला दुसरा कोणी नसून आपल्या आतच बसलेला आहे. माझा मीच झालो शत्रू,
कायचा पुत्र कायचा मित्र, दुसऱ्याशी काय शत्रुत्व जोपासता, आपल्या आतमध्ये किती शत्रुत्व भरलेलं आहे ते पहा. काम, क्रोध, दंभ, मद, अहंकार या सर्व गोष्टी हे आपले शत्रू आहेत. यांच्याबरोबर युद्ध कर, यांना खरं शत्रू मान. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मैव मौसादेत. आत्मैव ही आत्मनो बंधू, आत्मैव आत्मनो शत्रू. मीच माझा शत्रू आहे, मीच माझा मित्र आहे. जर तू तुझा उद्धार केला, करून घेतला, तर तू तुझा शत्रू तू तुझा मित्र बनला. आणि जर तू तुझा उद्धार करण्यामध्ये असमर्थ ठरला, तर तू तुझ्या हाताने तुझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे अर्जुना. आणि म्हणून यासाठी गोड असं चिंतन या श्लोकावरती आहे. मत कर्म कृन्मत परमो मत भक्त संगवर्जित निर्वैर सर्वभूतेषु. सर्व भूतांच्या विषयी निर्वैर हो. यस्सह माम येती. असा जो असतो अण्णांसारखा तो मला प्राप्त होतो. लक्ष्मण भाऊ दळे अण्णांसारखा जो असा असतो निर्वैर, मत कर्म करून देवा करता कर्म करणारा, मत भक्त, संग विवर्जित, दुसऱ्या कशाची संगती न करणारा, आणि निर्वैर, कुणाच्याही बरोबर वैर न करणारा, असं ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय अण्णा यांच्या भावपूर्ण स्मृतीला विनम्र या ठिकाणी अभिवादन करूया. आणि आदरणीय दळे मंडप साऊंड सिस्टीमचे तीनही हे बंधू यांना या वास्तूच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. उपस्थित सर्व रामकृष्ण भक्त परिवार, या ठिकाणी दूरवरून आलेली सर्व आमची ही संत मंडळी, पूजनीय सर्व सर्वश्रेष्ठ मंडळी, या सर्वांच्या वतीने जगदीश भाऊ दळे, अमर भाऊ दळे, राजू भाऊ दळे या तिघांनाही, त्याचप्रमाणे अक्कांना नवीन वास्तूच्या खूप खूप शुभेच्छा. या वास्तूमध्ये राहत असताना अण्णांची आठवण आपण सदैव ठेवा. अण्णांचे संस्कार जोपासा. या माध्यमातून झालेली सेवा अण्णांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषो निमज द्यावे पसायदान. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पावो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी. अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. चंद्रमे जे आलांछन. मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निधी लोकी. भजजो आदि पुरुषी अखंडित. हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज.